नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे पानाचं स्ट्रक्चर कसं असतं. पानामध्ये कुठले कुठले पार्ट असतात. द स्ट्रक्चर ऑफ लीफ. 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे महाराष्ट्र स्टेटमध्ये शिकतात त्यांच्यासाठी हा लेक्चर या ठिकाणी आपण घेत आहोत. आता पानामध्ये कुठले कुठले पार्ट असतात ते डायग्राम काढून प्रत्येक भागाची माहिती या ठिकाणी आपण सविस्तरपणे घेऊया. आता बघा, एक डायग्राम आपण काढूया. ही एक डायग्राम आपण काढूया आणि या डायग्रामच्या आधारे आपण संपूर्ण कन्सेप्ट थोडक्यात समजून घेऊया. आता हे संपूर्ण पानाचं स्ट्रक्चर आहे. आता हा जो पोर्शन आहे याला आपण स्टेम म्हणतो. दिस इज द स्टेम. हा खोड आहे आणि हे अख्खं पान आहे. ह्या पानाचं स्ट्रक्चर कसं असतं ते स्ट्रक्चर थोडक्यात तुम्हाला मी समजावून सांगतो. आता पानाचा हा जो भाग आहे जो या ठिकाणी या स्टेमला चिटकलेला आहे, हा तुमच्या पानाचा पोर्शन आहे. हे तुमचं लीफ आहे आणि त्याचा असा पोर्शन जो स्टेमला चिटकलेला आहे त्या पोर्शनला आपण एक विशिष्ट नाव देतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज द लीफ बेस. लीफ बेस म्हणजे या पानाचा असा भाग जो भाग तुमच्या स्टेमला अटॅच झालेला आहे, चिटकलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या पानापासून असे छोटे छोटे पानासारखे भाग निघतात. हा स्टेम आहे. स्टेमला हे देठ आहे पानाचं जोडलेलं आहे आणि हे पानासारखे दिसणारे भाग आहेत आणि हे पानासारखे दिसणारे जे भाग आहेत याला म्हणायचं स्टिप्यूल. दिस इज कॉल्ड ॲज द स्टिप्यूल. हे तुमच्या पानाचं देठ आहे. देठाच्या साह्यानं पान हे स्टेमला अटॅच झालेलं आहे. मग हे जे स्टाल्क आहे, स्टाल्क ऑफ द लीफ, दिस इज कॉल्ड ॲज द पेटिओल. याला म्हणतात पेटिओल. मराठीमध्ये याला म्हणतात देठ. त्यानंतर हे अख्खं पान आहे. हा पानाचा अतिशय महत्वाचा पोर्शन आहे ज्याचा रंग हिरवा असतो, जे फोटोसिंथेसिसचं काम करतात. आणि हा संपूर्ण ब्रॉड पोर्शन जो आहे, जो सगळीकडे स्प्रेड झालेला आहे, या ब्रॉडर स्प्रेड झालेल्या पोर्शनला आपण एक विशिष्ट नाव देतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज द लीफ ब्लेड. या पोर्शनला नाव दिलं आपण लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे पानाचा असा भाग जो सगळीकडे पसरलेला आहे. हा सगळ्याकडे पसरलेला भाग दॅट इज कॉल्ड ॲज द लीफ ब्लेड. त्यानंतर लीफ ब्लेडचं हे एज आहे, एज म्हणजे त्याच्या कडा आहेत. हे जे एज आहे, ह्या ज्या कडा आहेत त्या पानाच्या, दिस इज कॉल्ड ॲज द लीफ मार्जिन. याला म्हणतात लीफ मार्जिन. त्यानंतर हे जे मध्ये व्हेन आहे, व्हेन्स आहे, ही मुख्य व्हेन आहे आणि त्याच्यापासून निघणाऱ्या ह्या छोट्या छोट्या व्हेन्स आहेत. जी व्हेन सेंटरला आहे, मध्यभागी आहे, त्याला म्हणायचं मिड व्हेन. दिस इज कॉल्ड ॲज द मिड व्हेन. आणि बाकीच्या ह्या ज्या आहेत याला आपण म्हणूयात व्हेन. का म्हणूयात व्हेन. आणि सगळ्यात शेवटचा हा जो भाग आहे टोकाचा, जे ह्या पानाचं टोक आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज द लीफ अपेक्स. दिस पोर्शन इज कॉल्ड ॲज लीफ अपेक्स. अशा प्रकारे पानाचे हे वेगवेगळे पार्ट आहेत. लीफ बेस, स्टिप्यूल, पेटिओल, लीफ ब्लेड, लीफ मार्जिन, मिड व्हेन, व्हेन and the leaf apex. धन्यवाद. स्वामी षडाक्षरी गुरुकुल शास्त्री.